1972 साली एक मराठी चित्रपट आला, ज्याने केवळ तमाशा लावणीचं सौंदर्य दाखवलं नाही, तर समाजाच्या ढोंगी नैतिकतेला आरसा दाखवला. ज्या चित्रपटाने मराठी सिनेमा रंगीत केला आणि तो सर्वकालीन श्रेष्ठ चित्रपट मानला जातो. मित्रांनो, आपण बोलतोय पिंजराविषयी. व्ही शांताराम यांचा शेवटचा क्लासिक मास्टरपीस. व्ही शांताराम प्रोडक्शन खाली बनलेला पिंजरा हा सिनेमा 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला 50 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः व्ही शांताराम यांनी केले. शंकर बाबाजी पाटील यांनी चित्रपटाची पटकथा अत्यंत प्रभावीपणे लिहिली होती. शिवाजी सावंत यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले होते. चित्रपटातील गीते लिहिली होती जगदीश खेबोडकर यांनी, तर गाण्यांना संगीतबद्ध केले होते संगीतकार राम कदम यांनी. पिंजरा चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते श्रीराम लागू, संध्या शांताराम, निळू फुले आणि वत्सला देशमुख. तर गणपत पाटील, भालचंद्र कुलकर्णी, सरला येवलेकर, माणिक राज, माया जाधव, उषा नाईक व गोविंद कुलकर्णी हे चित्रपटात सहाय्यक भूमिकेत होते. चित्रपटातील गाण्यांचे पार्श्वगायन केले होते लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी आणि विष्णू वाघमारे यांनी. चित्रपटातील गाणे होते आली ठुमकत नार लचकत, छबीदार छबी, देरे कान्हा चोडियन लुगडी, दिसला ग बाई दिसला, इश्काची इंगडी डसली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, मला लागली कोणाची उचकी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, आणि नका तोडू पवन जरा थांबा. हे सर्वच गाणी त्या काळी प्रचंड गाजली आणि आजही या गाण्यांची जादू तशीच आहे. चित्रपटाची लांबी आहे 2 घंटे 45 मिनिट. पिंजरा चित्रपटाला IMDb वर प्रेक्षकांनी 10 पैकी 8.6 अशी रेटिंग दिलेली आहे. तर चला मित्रांनो, आता बघूया पिंजरा चित्रपटासंबंधी काही रंजक गोष्टींबद्दल. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. फॅक्ट नंबर 1. शांताराम बापूंचा 1971चा निर्मित आणि दिग्दर्शित हिंदी चित्रपट जल बिन मछली नृत्य बिन बिजली हा फ्लॉप झाल्यामुळे बापूंना खूप आर्थिक नुकसान झाले होते. ते भरून काढण्यासाठी त्यांना एका हिट चित्रपटाची गरज होती. तेव्हा अनंत माने एक स्क्रिप्ट घेऊन त्यांच्याकडे आले. ती स्क्रिप्ट वाचून बापूंना पिंजरा चित्रपटाची कल्पना सुचली. फॅक्ट नंबर 2. हा चित्रपट 1930 सालच्या जर्मन चित्रपट द ब्लू एंजल या चित्रपटावरून प्रेरित होता, जो स्वतः हेनरिक मान यांच्या 1905ची जर्मन कादंबरी प्रोफेसर उंडरथ वर आधारित होता. फॅक्ट नंबर 3. सुरुवातीस अनंत माने यांनी दिग्दर्शन करावं असं बापूंना वाटत होतं, पण शेवटी व्ही शांताराम यांनी कथा लिहिण्यापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या स्वतः घेतल्या. फॅक्ट नंबर 4. दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्यांच्या कारकिर्दीतला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून पिंजराची ओळख निर्माण केली. हा त्यांचा शेवटचा मोठा चित्रपट होता. त्यांनी डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, अमर भूपाळी, झनक झनक पायल वाजे, दुनिया ना माने, दो आके 12 हात आणि नवरंग यांसारखे क्लासिक चित्रपट बनवले होते. फॅक्ट नंबर 5. मराठीतला पहिला रंगीत चित्रपट म्हणजे पिंजरा. पिंजरा हा मराठीतील पहिला पूर्णपणे रंगीत चित्रपट होता, त्यामुळे तो व्हिज्युअली सुंदर आणि लोकांना नवीन अनुभव देणारा ठरला होता. फॅक्ट नंबर 6. हा रंगीत बनलेला आणि 35 मिमी फिल्मवर चित्रित केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्ही शांताराम यांनी चित्रपटांचे 18 प्रिंट बनवले होते. चित्रपटाच्या यशामुळे मराठी सिनेमामध्ये रंगीत चित्रपटांचा ट्रेंड पुढे चालू झाला. फॅक्ट नंबर 7. पूर्ण चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी शांताराम बापूंनी रंगाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक रील टेस्ट स्क्रीनिंग ठेवली होती. महाराष्ट्रातील या पहिल्या रंगीत चित्रपटाचा अनुभव लोकांना घेता यावा यासाठी शांताराम बापूंनी काही थिएटर मालकांना मिरर, नवीन स्क्रीन आणि प्रोजेक्टर लेन्स भेट म्हणून दिली होती. फॅक्ट नंबर 8. संगीतकार राम कदम यांनी चित्रपटातील गाण्यांमध्ये ढोलकी, लेझिम, टाळ यांसारखे
पारंपरिक वाद्य वापरून एक वेगळा ठसा उमटवला होता. फॅक्ट नंबर 9. चित्रपटातील लावणी आणि तमाशा सीनसाठी वास्तवातील तमाशा कलाकारांकडून मार्गदर्शन घेण्यात आले होते. फॅक्ट नंबर 10. हा चित्रपट लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या आकर्षक नृत्य गीतांनी भरलेला होता. दूरचित्रवाणीच्या अभावात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला चित्रपट हा होता. तत्कालीन प्रसार माध्यमांमध्ये केवळ कथा आणि गाणी यांच्या जोरावर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट एक प्रचंड यशस्वी म्युझिकल हिट ठरला. या चित्रपटात तमाशा आणि लोकनाट्य यांची छान सांगड घालण्यात आली आहे. पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक सर्वकालीन क्लासिक आणि मैलाचा दगड ठरलेला सिनेमा आहे. फॅक्ट नंबर 11. संगीतकार राम कदम यांनी या चित्रपटासाठी 150 संगीत धून तयार केल्या. त्यातून फक्त 9 धून निवडल्या गेल्या. फॅक्ट नंबर 12. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटासाठी एकूण 110 गीते लिहिली होती. त्यापैकी फक्त 9 गीते निवडली गेली. फॅक्ट नंबर 13. चित्रपटातील गाण्यासाठी व्ही शांताराम यांनी खेबुडकरांना 50 लावण्या लिहायला लावल्या, पण शांताराम यांना कोणतीच लावणी पसंत पडली नाही. त्यामुळे खेबुडकर निराश झाले. दिवसभर ते लावणीचाच विचार करत होते. शेवटी रात्री 2 वाजता त्यांना अचानक एक गाणं सुचलं आणि त्यांनी ताबडतोब शांताराम यांना फोन करून ते गाणं ऐकवलं. हे गाणं बापूंना खूप आवडलं. ते गाणं होतं तुझ्यावर केली मी मर्जी बहाल. फॅक्ट नंबर 14. 31 मार्च 1972ला पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. इतकं की तत्कालीन बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांपेक्षाही पिंजराने अधिक कमाई केली. अर्थात त्यामागे पिंजराचं हटके प्रमोशन हेही एक कारण होतं. फॅक्ट नंबर 15. दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्या काळी पिंजराचं हटके प्रमोशन केलं होतं. हातात अपुरा वेळ होता, शिवाय पैसाही अपुरा होता. त्यामुळे पिंजराची जाहिरातबाजी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे व्ही शांताराम यांनी एक नामी युक्ती शोधून काढली होती. त्यांनी काय केलं तर जाहिरातीसाठी पुण्यातील रिक्षांची निवड केली. रिक्षावर पिंजराचं कुठले पोस्टर, फोटो न चिपकवता त्यांनी केवळ त्यावर पिंजरा असा एकच शब्द लिहिला. व्ही शांताराम यांची ही युक्ती कामी आली. हे पिंजरा प्रकरण नक्की आहे तरी काय, असं कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झालं आणि 31 मार्च 1972 रोजी लोकांना त्याचं उत्तर मिळालं. या दिवशी पिंजरा प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी तुडुंब गर्दी केली. फॅक्ट नंबर 16. पिंजरा हा चित्रपट बनवण्यासाठी 20 लाख रुपये खर्च आला होता. हा पैसा काहीच दिवसात वसूल झाला. अगदी असे म्हणतात की या चित्रपटाची तिकीटं ब्लॅकने विकणारेही या चित्रपटामुळे श्रीमंत झालेत. फॅक्ट नंबर 17. चित्रपट सुपरहिट ठरला होता. अनेक थिएटरमध्ये 25 ते 50 आठवडे चालला. काही ठिकाणी तर गोल्डन ज्युबली सुद्धा साजरी झाली. श्रीराम लागू यांचा पदार्पणातील हा पहिलाच मराठी चित्रपट सुपर डुपर हिट झाला. पुण्यात तब्बल 134 आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ठाण मांडून बसला. हा चित्रपट त्याच्या काळातील सर्वात मोठ्या व्यावसायिक यशांपैकी एक बनला आणि यामुळे मराठी सिनेमाला रंगीत चित्रपटांची ओळख झाली. फॅक्ट नंबर 18. पिंजरा चित्रपटाचे शूटिंग केवळ 40 दिवसात पूर्ण झाले होते. फॅक्ट नंबर 19. मुख्य कलाकारांच्या अभिनय आणि नृत्य दृश्यांनी मोलाचा प्रभाव केला. विशेषतः संध्या यांनी बॉडी डबल न वापरता सगळ्या नृत्य सीन स्वतः केल्या. फॅक्ट नंबर 20. मला लागली कुणाची उचकी या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान माया जाधव यांना उच्च रक्तदाबामुळे चक्कर आली आणि त्या पडल्या. व्ही शांताराम यांना दुसऱ्या नर्तिकेने गाणं पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला, पण त्यांनी माया जाधव यांना बदलायचं नाकारलं. मग 2 दिवसांनी गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. फॅक्ट नंबर 21. चित्रपटातील एक सीन आहे जिथे चंद्र आणि त्याचा प्रतिबिंब पाण्यात दिसत आहे. हा सीन शूट करण्यासाठी शांताराम बापूंनी 2 पौर्णिमा चंद्राच्या दिशांचा अभ्यास केला आणि 3ऱ्या पौर्णिमेला चित्रीकरणाचा सेट लावला. फॅक्ट नंबर 22. मित्रांनो, पिंजरा चित्रपटात जेव्हा जेव्हा गुरुजी चंद्रकलाला भेटायला जातात तेव्हा तेव्हा चंद्रकलाकडे एक पिंजरा दिसतो ज्याच्यात पोपट कैद असतो, ज्याला मध्यांतराआधी म्हणजेच इंटरव्हल आधी अनेक वेळा दाखवलेले असते. पण मध्यांतरानंतर जेव्हा गुरुजी आणि चंद्रकला एकत्र दिसतात तेव्हा पोपट असलेल्या पिंजऱ्याला तेवढा महत्त्व दिलेला दिसत नाही.
कदाचित याचा अर्थ शांताराम बापूंना असं दाखवायचा असेल की त्या पिंजऱ्यातल्या पोपटाची जागा आता गुरुजींनी घेतली आहे. फॅक्ट नंबर 23. मास्तर चंद्रकला नावाच्या नर्तिकेला भेटायला जातात आणि गावकरी त्यांच्या विरोधात जातात. हा सीन नंतर 1990च्या अग्निपथ चित्रपटात प्रेरणा म्हणून वापरला गेला. फॅक्ट नंबर 24. संध्या ह्या व्ही शांताराम यांच्या पत्नी आहेत, तसेच वत्सला देशमुख ह्या त्यांच्या बहीण आहेत. संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख हे आहे. फॅक्ट नंबर 25. संध्या यांनी या चित्रपटात चंद्रकलाची नर्तिका साकारली, जी फार प्रभावशाली ठरली. ही त्यांची शेवटची गाजलेली भूमिका ठरली. त्यांनी अतिशय उत्साहाने तमाशा नर्तिकेचं पात्र साकारलं. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनतही घेतली. मुख्य अभिनेत्री संध्या शांताराम यांनी चित्रपटातील सर्व गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन म्हणजेच कोरिओग्राफी स्वतः केली होती. फॅक्ट नंबर 26. 1972 मध्ये हा चित्रपट हिंदीमध्येही त्याच नावाने प्रदर्शित झाला होता, पण मराठी चित्रपटच अधिक यशस्वी ठरला. मराठी मूळ चित्रपटाचा प्रभाव व ताकद हिंदी प्रेक्षकांवर तेवढी निर्माण झाली नाही. शांताराम यांनी त्याच कलाकार आणि शीर्षकासह हिंदीमध्ये हा चित्रपट बनवला होता आणि मराठी आवृत्तीत मोठी हिट झालेली मला लागली कुणाची उचकी सारखी गाणी देखील हिंदी आवृत्तीत पुन्हा रेकॉर्ड करण्यात आली होती. फॅक्ट नंबर 27. डॉक्टर श्रीराम लागू यांचा हा पहिलाच मोठा सिनेमा होता आणि यामुळेच ते महाराष्ट्रात घराघरात ओळखले जाऊ लागले. ते मुळात हिंदी चित्रपट आहट या चित्रपटातून पदार्पण करणार होते, पण तो चित्रपट 36 वर्षे रखडला आणि अखेर 2010 मध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे पिंजरा हाच त्यांचा मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतील पहिला चित्रपट ठरला. फॅक्ट नंबर 28. या चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. डॉक्टर लागू हे केवळ एक उत्तम चित्रपट व नाटक अभिनेते नव्हते, तर ते ENT सर्जन म्हणजेच नाक कान घसा सर्जन म्हणूनही त्यांची ओळख होती. ते गोल्ड मेडलिस्ट देखील होते. फॅक्ट नंबर 29. गुरुजींची भूमिका सुरुवातीला श्रीराम लागूंसाठी नव्हती. ही भूमिका इतर ज्येष्ठ नटांसाठी विचारात होती. मास्तरच्या भूमिकेसाठी कुणाला घ्यायचं याबद्दल व्ही शांताराम संभ्रमात होते. तेव्हा वत्सला देशमुख यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांचं नाव त्यांना सुचवलं, जे त्या काळात नटसम्राट या नाटकात काम करत होते. शांताराम यांनी ते नाटक पाहिलं. त्यांना श्रीराम लागूंचा अभिनय खूप आवडला. डॉक्टर श्रीराम लागूंचं नाट्य क्षेत्रातील जबरदस्त योगदान पाहून व्ही शांताराम यांनी त्यांना गुरुजींच्या भूमिकेसाठी निवडलं. हीच लागूंची ब्रेक थ्रू भूमिका ठरली. फॅक्ट नंबर 30. डॉक्टर श्रीराम लागू यांना पिंजरा हे शीर्षक आवडले नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की या चित्रपटात पिंजरा म्हणजे मानवाच्या इच्छांचं जाळं आहे, पक्ष्याचा पिंजरा नव्हे, तेव्हा त्यांनी ते स्वीकारलं. फॅक्ट नंबर 31. 1973 मध्ये या चित्रपटाला 1972 सालचा मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. फॅक्ट नंबर 32. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII पुणे यांच्याकडे हा चित्रपट स्टडी मटेरियल म्हणून दाखविला जातो, कारण यात अभिनय, संगीत, छायाचित्रण, संकल्पना याचं एकत्रित उत्कृष्ट उदाहरण आहे. महाराष्ट्र शासन आणि इतर संस्थांकडून पिंजराला विशेष गौरव प्राप्त झाला आहे. फॅक्ट नंबर 33. आकडे त्या काळात फारसे जाहीर केले जात नसत, पण उपलब्ध माहितीप्रमाणे पिंजराने 1972 मध्ये सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. 1970च्या दशकात मराठी चित्रपटांसाठी ही अभूतपूर्व आणि विक्रमी कमाई मानली गेली होती. तुलना करायची झाल्यास त्याकडे एका मराठी चित्रपटाला जिथे 10 ते 20 लाख कमावणं यश मानलं जायचं, तिथे पिंजराने 1 कोटीहून अधिक कमाई करत एक ऐतिहासिक रेकॉर्ड प्रस्थापित केला. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आजच्या काळातील किमान 100 कोटींपेक्षा अधिक कमाईसारखा प्रभाव त्या कमाईचा होता. श्रीराम लागूंचा अभिनय इतका प्रभावशाली होता की हे त्यांचा पहिला सिनेमा असूनही त्यांनी सर्वांना प्रभावित केलं. त्यांचं डोळ्यातलं दुःख, नैतिक गोंधळ सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. संध्या यांचा नृत्य आणि अभिनय हा तमाशाच्या परंपरेशी इतका सुसंगत आहे की लोकांनी त्यांना चंद्रकलाच मानलं. फॅक्ट नंबर 34. 18 मार्च 2016 मध्ये डिजिटली रिमास्टर केल्यानंतर पिंजरा चित्रपटाला मुंबईच्या प्लाझा चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित केले गेले. हे चित्रपटगृह पूर्वी व्ही शांताराम यांच्या मालकीचं होतं. फॅक्ट नंबर 35. तुझ्यावर केली मी मर्जी बहाल या गाण्याचा नवीन व्हर्जन 2018च्या आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटात अमृता खानविलकर आणि सुमित राघवन यांच्यावर चित्रित करण्यात आला आहे.
तसेच 2018चा चित्रपट मुंबई पुणे मुंबई 3 मध्ये आली ठुमकत नार लचकत, तर 2019च्या गर्ल्स या चित्रपटामध्ये छबीदार छबी ही गाणी रिक्रिएट केली गेली होती. फॅक्ट नंबर 36. मित्रांनो, श्रीराम लागूंना हा चित्रपट मिळण्याची पडद्यामागची गोष्ट ही खूप रंजक आहे. एका नाटकानंतर एकदा डॉक्टर श्रीराम लागू रंगमंचा मागे गेले असता 2 व्यक्ती त्यांची वाट पाहत होत्या. त्यांपैकी एकाचे नाव होते रवींद्र, जे डॉक्टर लागू यांच्या नात्यातले होते आणि व्ही शांताराम यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. तर दुसरे होते चित्रपट दिग्दर्शक अनंत माने. रवींद्र लागूंना म्हणाले, अण्णासाहेब म्हणजे व्ही शांताराम एक नवीन मराठी चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटासाठी आम्ही दोघांनी तुमचं नाव मुख्य भूमिकेसाठी सुचवलं आहे. आमचा विश्वास आहे की तुम्ही ही भूमिका योग्यपणे साकाराल. पण अण्णासाहेबांनी तुमचं नाटक अजून पाहिलं नाही, त्यामुळे आम्ही विनंती करतो की एकदा तरी त्यांना भेटा. त्यावर श्रीराम लागू म्हणाले, अण्णासाहेबांसारख्या महान दिग्दर्शकाला भेटणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल, पण मी कोणताही चित्रपट स्क्रिप्ट वाचल्याशिवाय स्वीकारत नाही. म्हणून आधी मला स्क्रिप्ट द्या. वाचून झाल्यावरच मी काही निर्णय घेईन. त्यावर रवींद्र म्हणाले, अण्णासाहेब कुणालाही स्क्रिप्ट आधी दाखवत नाहीत. ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यावर लगेच डॉक्टर लागू म्हणाले, माझी एक काम करण्याची पद्धत आहे. मी स्क्रिप्ट वाचल्याशिवाय भूमिका स्वीकारत नाही. अनंत माने म्हणाले, या व्यवसायात स्क्रिप्ट चोरी होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे अण्णासाहेब खूप काळजी घेतात. डॉक्टर लागू मात्र ठाम राहिले. मग माने म्हणाले, ठीक आहे, आम्ही स्क्रिप्ट मिळवण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही ही स्क्रिप्ट वाचली हे अण्णासाहेबांना सांगायचं नाही. ते ऐकून डॉक्टर लागू हसले. ते म्हणाले, माझं काम आणि भूमिकेला न्याय देता येईल असं वाटलं तर मी निश्चितच काम करीन. नाही आवडलं तरी निदान अण्णासाहेबांना भेटण्याची संधी तरी मिळेल. स्क्रिप्ट वाचल्यानंतर डॉक्टर लागू यांना ती खूपच आवडली. त्यावेळी त्यांच्या वयाशी सुसंगत अशी भूमिका होती, एका आदर्श गावातील शिक्षकाची, जो एका फिरत्या नर्तिकेच्या प्रेमात पडतो. चित्रपटाचं नाव होतं पिंजरा. फॅक्ट नंबर 37. शेवटी डॉक्टर श्रीराम लागू आणि व्ही शांताराम यांच्यात भेट झाली. ही भेट मुंबईतील प्रसिद्ध राजकमल स्टुडिओमध्ये झाली, जिथे शांताराम यांचं ऑफिस होतं. हाच तो स्टुडिओ आहे जिथे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या गाजलेल्या दीवार चित्रपटाचे महत्त्वाचे सीन शूट केले होते. उदाहरण, खुश तो बहुत होगे तुम, मेरे पास माँ है आणि त्यांचा मृत्यू सीन. व्ही शांताराम यांचा राजकमल स्टुडिओ जवळ असल्याने बहुतांश स्टुडिओ सीन या ठिकाणी शूट झाले. कोल्हापूरच्या आसपासच्या गावात गावकूस, शाळा, तमाशा मंडळ इत्यादी दृश्य चित्रित करण्यात आली. पारंपरिक तमाशा रंगभूमी आणि ग्रामीण वातावरण तयार करण्यासाठी अनेक सीन सातारा येथील आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रित करण्यात आले. काही इंडोर सीन खास करून नृत्य दृश्यांसाठी मुंबईतील राजकमल स्टुडिओत चित्रीकरण करण्यात आले. पिंजरा हा चित्रपट आपल्याला सांगतो की सत्य आणि आदर्शाचं जग आणि भावना व वास्तवाचं जग यांच्यात एक मोठी दरी आहे. समाज एकीकडे गुरुजींच्या नैतिकतेचा आदर करतो, पण दुसरीकडे तमाशाकडे आकर्षितही होतो. गुरुजी जेव्हा स्वतः चंपाकडे ओढले जातात, तेव्हा आपण पाहतो की कोणताही माणूस 100% आदर्श असू शकत नाही. नको चंद्रकला, शब्दाने आणि सुराने माझी वाट अडवू नकोस. या असल्या मोहानं मी नको त्या पिंजऱ्यात सापडेन. यातून सुटका नाही, पाडलेल्या पक्ष्यासारखं झालंय आपलं. या पिंजऱ्यातनं कुठं जाता येत नाही, नाहीतर आपलेच भाईबंद आपल्याला टुच्चून टुच्चून मारतील. सोन्याचा असेल तरी तो पिंजराच आहे. एक दिवस बोर्डावर तुनतुना देऊन नाही उभं केलं तर नाव चंद्रकला नव्ह. ज्या रात्री तो तुझ्या पदराआड लपला तेव्हाच गुरुजी मेला. व्यक्ती मेली तरी चालेल, आदर्श जिवंत राहिली पाहिजेत. यांसारखे अनेक डायलॉग चित्रपटात आहेत जे विचार करायला भाग पाडतात. पिंजरा हा केवळ एक चित्रपट नव्हता, तो होता आरसा, समाजाचा, नैतिकतेचा आणि माणसाच्या मनाचा. पिंजरा फक्त तमाशा वा लावणीचा चित्रपट नव्हता, तो समाजातल्या नैतिक ढोंगीपणावर, स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर आणि शिक्षणाच्या मर्यादांवर जोरदार भाष्य करणारा होता. जर तुम्ही हा चित्रपट अजून नसेल पाहिला तर नक्की पहा आणि आवडलं असल्यास या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि यासारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.